चला पहिला बॉल टाकण्यासाठी आता अभि लिंबवले वर द विकेटने पंकज पाटीलसाठी पहिला बॉल चांगला फटका इनफिल्डच्या वरून एक चांगला स्ट्रोक केलाय स्वीपर कबर आणि पॉइंटच्या भरून बॉल सीमारेषा पलीकडे पंकजच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती सुरुवात चौकारानं झाली. चौकारानं खातं उघडले. टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड होती 4. दुसरा बॉल बॅकफुटला जाऊन एक टिपिकल वीरेंद्र सेहवाग स्टाईलनं स्क्वेअर ड्राईव्ह बॉल चालला सीमा पार चौकार. सलग 2 बॉलवरती 2 चांगले स्ट्रोक केलाय पंकज. टीमची धावसंख्या 8 आणि पंकज पाटीलला मात्र पारितोषिक आलेले आहे. त्यांचे काका वसंत पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पंकज पाटीलला दिलं जाते. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये आणि या सिंगलनं आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्डची आतापर्यंत 9 धाबा झाल्यात. पहिले षटक सुरू आहे. 3 बॉलचा खेळ संपला. अभिवरती आता आक्रमण केलंय. जो मेन गोलंदाज आहे प्रमुख गोलंदाज आहे त्या प्रमुख गोलंदाजाला टार्गेट केलं पंकजनं. असं वाटलं ना की एक दबाव बनला जातो मॅचमध्ये. यावेळेस फटका चांगला आहे इनसाइड आउट कडक फटका आणि बेधडक मारलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार पंकजच्या बॅटमधून. खतरनाक बॅटिंग आहे. क्लेवर बॅटिंग करतोय. बॉलच्या मेरिटवरती फुटवर्क बदललेली आपल्याला पाहायला मिळते पंकजचं. टीमची धावसंख्या 13. आता चांगला ड्राईव्ह आहे. तिथेही आता बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे जाईल क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल सीमारेषा पार. या इनिंगचा या ओव्हरचा चौथा चौकार आलाय पंकजच्या बॅटमधून. षटकाची होती समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड होती 10 आहेत बिनगडी बाद 17 धाबा. CR पाटील फाउंडेशन प्रेझेंट्स तुर्बी बिग बॅश चा थरार तुम्ही पाहताय आणि आय थिंक आजच्या दिवसातला हा ऑफिशियली 9व्या क्रमांकाचा सामना आहे. परंतु एक 40+ चा सामना जर ग्राह्य धरला तर 10व्या क्रमांकाची मॅच आहे. चला पण आज कॉमेंट्री बॉक्समध्ये दिवसभर संतोष म्हात्रे सँडी सरांचा आवाज तुम्ही ऐकला. खूप छान समालोचन आज प्रेक्षकांच्या कानावरती पडलं आणि आता त्यांचा शुभ सन्मान या तुर्बे बिग बॅशमध्ये आता केला जातोय. महाराष्ट्राचं वस्त्रालंकार मायची उबदार शाल आणि प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. टेनिस बॉल क्रिकेटच्या समालोचन क्षेत्रातील एक महागुरू ही पदवी ज्यावेळेस नवी मुंबई प्रीमियर लीगनं दिली आणि तिथून एक वेगळी ओळख सँडी सरांची झाली. त्यांचा सन्मान झालाय. चला थँक्यू सँडी. चला भूषण पाटीलनं जर पंकजची विकेट घेतली तर डोडोकडून भूषणला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि वसंत पाटील जे काका आहेत पंकजचे जर पंकजनं षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक वसंत पाटील जे पंकजचे काका आहेत त्यांच्याकडून दिले जातील. त्यानंतर मनीष पाटीलकडून सुद्धा भरपूर पारितोषिक आलेले आहेत. प्रत्येक चौकाराला 100 रुपये, प्रत्येक षटकाराला 200 रुपये, लगातार 3 चौकाराला 500, लगातार 3 षटकाराला 1000 आणि हॅट्रिक घेतली तर 500 आणि लगातार 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक मनीष पाटील यांच्याकडून दिले येईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, धाव घेतली नाहीये.
या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली भूषणनं. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर फक्त अजूनही एकच धाव खर्च केलेली आहे. कारण पहिला अभि लिंबोले जो प्रमुख गोलंदाज होता त्याच्यावरती 17 धावा पंकजनं ठोकल्या. आणि या ओव्हरमध्ये फक्त सिंगल. ओ आता कडक फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट करतोय परंतु जजमेंट चुकलं आणि बॉल चाललाय. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दे, बॉल सीमारेषा पार. पंकजच्या बॅटमधून आलाय हा खणखणीत त्या इनिंगचा षटकार. चला वसंत पाटील साहेब, आपण पैसे घेऊन यायचे 500 रुपये. शेवटचा बॉल अगदी टप्पा चुकला भूषणचा स्लॉट मध्ये आणि मिड विकेटला अगदी क्लिअर केलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होती बिनगडी बाद 24. धावा झालेत. 2 षटक संपलेले आहेत. पंकज साठी पारितोषिक आले. नवलिक मित्रमंडळ यांच्याकडून लगातार 3 षटकार मारले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक पंकज पाटीलला दिलं जाईल. आज पंकज पाटील हिरो झालाय. रात्र झाली दुर सुद्धा पैसे थांबत नाही आहेत. आज सर्वच प्रेक्षक, आज सर्वच मान्यवर ATM खोलून आलेले आहेत. अथर्व आलाय बॉलिंगसाठी ओव्हर नंबर 3 मध्ये. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती आहे. रिशनं बॉल टाकलाय, टर्न अँड बाउन्स झालाय आणि वसंत पाटील जे पंकज पाटीलचे काका आहेत त्यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 6,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पहिला बॉल अगदी अथर्वचा टर्न अँड बाउन्स झालाय, चांगली उचली प्राप्त झाली. दुसरा बॉल चांगला फटका, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, टीप मध्ये लॉंग ऑफ लाद आहे. चांगली फिल्डिंग, एकच धाव इथे मिळते फलंदाज अजितला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 25. टोटल 11,000 रुपयाचं पारितोषिक इथे गोळा झालेला आहे. जर पंकजनं लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले तर 11,000 रुपयाचा धनी ठरेल. आणि रात्रीच्या दिवशी शॉर्ट बॉल पिक केला बॉलला आणि बॉलला उडवला बरोबर स्क्वेअर लेगच्या भरून. बॉल सीमारेषा पार, षटकार पंकजच्या बॅटमधून. पहिला तर आलाय. खतरनाक बॅटिंग आहे, क्लेबर बॅटिंग, अगदी फिअरलेस बॅटिंग करतोय मैदानामध्ये VH11 या टीमकडून. टीमची धावसंख्या जर पाहिली तर स्कोअर बोर्ड 13 रन आहेत. आता 33 धावा झालेत. पंकजची एक वेगळी स्किल आहे, आउटस्टँडिंग बॅटिंग तो करतोय मैदानामध्ये आणि बॉलच्या मेरिट वरती. चला षटकाराचे पैसे आलेत वसंत पाटीलचे 500 रुपये. या बॉलवरती बीट केलाय पंकजला अथर्वनं. डॉट बॉल आला. टीमची धावसंख्या स्कोअर वरती 33. चला नवलिक मित्रमंडळाकडून जर पंकज पाटीलने या मॅचमध्ये 50 मारल्या तर 10,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. आणि आला कडक फटका, दणकी 6 वावरात पाठवलाय, बांधाच्या पल्ल्यात, बॉल सीमा पार, षटकार पंकजच्या बॅटमधून. आतापर्यंत 35 धावांची खेळी पंकजनं साकारलेली आहे. अर्ध शतकापासून 15 धावा दूर आहे.
3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 37. अजूनही विकेट काढता आली नाहीये. पर्निका 11 या टीमला. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 37 धावा झाल्यात. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये सुद्धा 2 षटकार पंकजनं मारलेत आणि त्याचे इनिंग्समध्ये जर पाहिले तर इनिंग्समध्ये 3 षटकार आणि 4 चौकार त्याने या मॅचमध्ये ठोकलेले आहेत. समीर वारेंग गेलाय ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंगसाठी. ओ चांगला बॉल आहे. पंचांकडे अपील केली जाते. अपील अपील स्ट्रॉंग अपील. अपील तर समीरनं केली परंतु भूषण पाटीलचा अपीलमध्ये सहभाग नव्हता असं वाटते. त्यामुळे स्पष्ट नकार आहे. नॉट आउटचा इशारा आला पंचांकडून. डॉट बॉल. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा अजितसाठी खाली राहून गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. टीमची धावसंख्या 37. 37. बॅक टू द बॉलर खेळलाय. टायमिंग झुललं नाहीये या फटक्यामागे अजितचं. सिंगल तर देऊन जाईल आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 38. समीर बघूया आता. पंकज गेलाय स्ट्राईकवरती पुन्हा एकदा. समीरच्या विरोधामध्ये कशी बॅटिंग असेल हे प्रेक्षकांचा आता प्रश्न आहे प्रेक्षकांच्या मनामध्ये. फुटवर्क चांगलं आहे. टायमिंग चांगलं होतं आणि चांगला डॉमिनेट करतोय या इनिंग्सला पंकज पाटील. हा बॉल सोडलाय आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन स्कोर कार्डवरती जोडली जाते. टीमची धावसंख्या 39. 39 धावा. ओ शॉर्ट बॉल हुक पूल केलाय परंतु स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल चौकार. अंपायरचा सिग्नल बाउंड्री. बॉल टप्पा घेत बॉल सीमारेच्या पलीकडे. पंकजच्या बॅटमधून आणखीन एक 5वा चौकार. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 43 धावा. 43. चला तुलसीदास यादव कडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मग पैसे जमा करा पैसे, कारण रात्रीची वेळ आहे. जर पैसे नाही तर आमचा पाटण फुटला तर मग लफडाईल. तुम्ही लावता खरे. तुलसीदास यादव यांना मात्र प्रत्येक षटकाराला 1000. जाधव तुलसीदास जाधव यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ओ फटका चांगला आहे. आता कॅच इटचा कॉल आणि तिथे पकडला जाईल. फलंदाज बाद होतोय. अजित चव्हाण बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का इथे बसतोय. टीम VH11 या टीमला शेवटी 44 या आकड्यावरती पहिली विकेट गमावली VH11 या टीमनं. आणि तुलसीदास जाधव कडून प्रत्येक चौकाराला सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल. चला वसंत पाटील यांच्याकडून पुन्हा पारितोषिक आलेलं आहे. लगातार 2 जरी षटकार मारले पंकजनं तरी 2000 रुपयाचं पारितोषिक वसंत पाटील यांच्याकडून देण्यात येतील. आज तुर्भे गावामध्ये पैशाचा पाऊस आहे.
4 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 44 लेख. आता शेवटचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती पप्प्या लवेश आला बॉलिंगसाठी उर्फ पप्प्या. पप्प्या या टोपण बना खेळाडू जाणला जातो. पहिलाच बॉल बिग हिट. आता कॅच हिटचा कॉल आहे. पकडला प्रतीक नसेल. आणि ते फलंदाज बाधात होतोय. आता मी म्हणेन पर्णिका 11 या टीमनं सुटकेचा निश्वास सोडला असेल, कारण पंकज पाटीलची विकेट आली. 17 बॉलमध्ये 40 धावांची खेळी त्यानं साकारली. खूप चांगला खेळ केला. शेवटी लवेशनं पंकजची विकेट काढली. 44 धावा झाल्यात. 44. अक्षय आला बॅटिंगसाठी. पहिल्याच बॉलवरती जी महत्वाची विकेट होती ती लवेशनं काढली. हो, चांगला फटका आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा एक धाव ते मिळते. आणि या सिंगलनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 45-45. चला, चांगला फटका गॅप मध्ये आणि 2 क्षेत्ररक्षकांना आता बीट करून चाललाय. मिड विकेट क्लिअर करत बॉल सीमा पार. चौकार. रोनीच्या बॅटमधून चौकार येतोय. आणि या 4 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 49-49. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओ, चांगला बॉल. कोलबट टप्प्याचा डाऊन दिले. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग आहे, त्यामुळे पंचांचा इशारा व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या आता 50 कंप्लीट झालेली आहे. 50 कंप्लीट. चला, हा बॉल हुक करण्याचा प्रयत्न पडला तर बीट करून चला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय लवेश कडून. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 50. 2 गडी बाद. मॅच नंबर 9 तुम्ही पाहताय. चला, शेवटच्या बॉलवरती 1 विकेट 1 रन आली. अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपला. आणि पहिला डाव संपत असताना VH11 या टीमनं धावा बनवल्या. 2 गडी बाद 51 आणि विजयासाठी करायचे आहेत पर्णिका 11 या टीमला 52 रन. 52 टू विन.
आता नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय आपण. श्री गणेश फायटर आणि डी आर पाटील स्ट्रायकर्स. आजच्या दिवसातला 10व्या क्रमांकाचा सामना आहे आणि आमचे रवी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. श्री गणेश फायटर्स आणि डी आर पाटील स्ट्रायकर्स असा पुढचा सामना होणार आहे आणि त्या सामन्याचा टॉस रवी पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय. हॅलो हॅलो दे दे हॅलो हॅलो. चला कोण टॉस जिंकलेला आहे? डी आर पाटील स्ट्रायकर्स या टीमनं टॉस इथे जिंकलाय आणि जो काही निर्णय आहे. हॅलो चला वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत. 52 रनचं लक्ष आहे या मॅचमध्ये. 52 टू विन आणि या 52 रनच्या लक्ष्याचा आता पाठलाग करण्यासाठी पर्निका 11 या टीमची सलामीची जोडी तुम्ही पाहताय. मैदानामध्ये भूषण पाटील आणि समीर वारंगे. चला अनिकेत सैनीकडून भूषण पाटीलच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलाय. 25 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 52 करायचे आहेत मॅचमध्ये. चांगलं टार्गेट सेट झालंय मॅचमध्ये. पर्निका 11 आणि VH 11 या दोन टीमच्या दरम्यान हा सामना आणि गोलंदाजीसाठी आलाय अजित चव्हाण. एक प्रचंड वेगवान गोलंदाज बॉलिंगसाठी आलाय. चला तुलसीदास जाधवकडून प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. पहिले बॉलवरती अगदी कडक प्रहार आलाय भूषणच्या बॅटमधून. हा सिक्सर. आता जास्त कॉमेंट्री होणार नाहीये. फक्त स्कोअर तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत आणि बक्षिसांची अनाउन्समेंट आता केली नाही तरी चालेल ना रवी? ओके.
चला, जे टीमचे संघमालक आहेत मनीष पाटील यांच्याकडून झेलसाठी विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. हॅलो. चला, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पर्निका इलेव्हन या टीमची धावसंख्या आहे एक गडी बाद 8. आता 20 बॉल आणि 20 बॉलमध्ये अजूनही 44 धाबांची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आहेत 8. आता येणारे 20 बॉल आणि 20 बॉलमध्ये पर्निका इलेव्हन या टीमला धावा करायच्या आहेत 44.
चल चला किशोर सैनी आलाय आणि त्याला तर रवी म्हात्रेनं पारितोषिक लावलेलं आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपये. चला 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर होते आता 10 रन. म्हणजे आता 15 बॉलचा खेळ शिल्लक आणि 15 बॉलमध्ये अजूनही 42 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 42 रनची आवश्यकता पर्णी कैलेमन या टीमला जिंकण्यासाठी. चला 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पर्णी कैलेमन या टीमची धावसंख्या आहे 24 धावा झाल्यात. म्हणजे आता 10 बॉलमध्ये 28 धावांची गरज आहे. सामना कठीण नाही आहे कारण दोन्ही सेट बॅट्समन आहेत. समीर वारंगे याच्याकडे सुद्धा खूप चांगली ॲबिलिटी आहे आणि किशोरनं सुरुवात तर षटकारांनाच केली, त्यामुळे सामना कठीण नाही आहे. 10 बॉलमध्ये 28 धाबा काढणं, जर असेच फटके आले तर सामना फिनिशच्या मार्गावरती जाईल यातील मात्र शंका नाही आहे.
चला 4 षटकांचा खेळ संपला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्ड होती आतापर्यंत 34 झालेत. म्हणजे आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 18 धाबांची आवश्यकता आहे. 6 बॉल 18, हा म्हणजे 5 बॉल 18 करायचे आहेत या मॅचमध्ये. कठीण नाही आहे, 3 मारायचे आहेत 5 बॉलमध्ये आणि ती क्षमता आहे. किशोर सैनीच्या बॅटमधून जर पाहिले तर आतापर्यंत 3 षटकार आलेत. 5 चेंडू आणि 18 धाबांची आवश्यकता. चला बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. वेस्ट आहे चेक करण्यासाठी. 4 बॉल 14 पाहिजे. 4 चेंडू आणि 14 धाबांची आवश्यकता आहे सध्या. परंतु आता बॅटिंग करणाऱ्या टीमने वेस्ट आहे चेक करण्यासाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. चला फेअर डिलिव्हरी आहे. 4 बॉल 14 करायचे आहेत. 4 चेंडू आणि 14 धाबांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. चला आता 3 बॉल 13 धाबांची आवश्यकता आहे. 3-13 आता कोणाचे वाचतील हे बघायचं आपल्याला या मॅचमध्ये. 3 बॉल आणि 13 रन. आता 2 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. चांगली बॅटिंग केली किशोर सैनीनं. प्रेक्षकांची मन जिंकली. अगदी मॅच खेचून आणली होती त्यांच्या बाजूने. हा जर षटकार झाला असता तर मजा आली असती मॅचमध्ये. मग 2 बॉलमध्ये 7. सामना आणखीन
सोपा झाला असता पर्निका 11 या टीमसाठी. आता 2 बॉल आणि 13 करायचे आहेत. एक मारा लेकिन सॉलिड मारा, कडक. आता 1 बॉल 7. एखादा मिरॅकल झाला, एक्स्ट्रा आली तर मात्र जिंकण्याच्या आशा पर्निका 11 या टीमच्या पल्लवीत होतील. अतुलच्या बॅटमधून एक षटकार आलाय. 1 बॉल 7 धावांची आवश्यकता. आईला कडक मारला होता अतुलनं, परंतु एका रननं हा सामना गमवावा लागला पर्निका 11 या टीमला. कारण या स्पर्धेतला नियम आहे कंपल्सरी टार्गेट चेस. 51 धावा केल्या आणि एका रननं हा सामना जिंकलाय BH 11 या टीमनं. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच